नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि चांगली अशी बातमी म्हणजे मित्रांनो, RRB JEEच्या जागा सुटलेल्या आहेत, ज्या मिनिस्टर ऑफ रेल्वेने काढलेल्या आहेत. तर आपण पूर्ण बघणार आहोत की कशा पद्धतीने त्या जागा असणार आहेत, कोणाला असणार जागा आहेत, इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहे, त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहे की काय असला पाहिजे, ॲप्लिकेशन फी किती आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, CBT असणार आहे, CBT 1 CBT 2 म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये, आणि अशामध्ये सर्व गोष्टी बघणार आहे. टेक्निकलसाठी कोणता सिलेबस असणार आहे, सर्व मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला नोटिफिकेशन येईल, आणि बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही एक लाईक नक्की ठोका मित्रांनो, जेणेकरून मलाही तो लाईक केल्यानंतर मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळतं. चला, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट बघूयात ओव्हरव्ह्यू, आणि म्हणजे इन डिटेलमध्ये बघूयात की काय काय याच्यामध्ये आहे. बघा, ही RRB JEEची एक्झाम, RRB JEEची पोस्ट आहे. बघा, RRB JEE DMS CMA 2025 रिक्रुटमेंट ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहोत. तर रेल्वे मिनिस्ट्री. आता बघा समरी बघूयात की नक्की काय आहे. बघा, तर याच्यामध्ये बघा कोणती पोस्ट आहे. सर्वप्रथम आपल्याला बघायची की पोस्ट कोणती आहे. तर कोणती पोस्ट असणार आहे, ज्युनियर इंजिनियर आपण त्याला म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, JEE म्हणतो. अजून एक पोस्ट त्याच्यामध्ये आहे डिपॉट मटेरियल सुप्रिटेंडेंट आहे ना, म्हणजे त्याला आपण DMS म्हणतो. किंवा म्हणजे 3 अशा पोस्ट आहेत बघा, केमिकल अँड मेटॅल्युरिकल, बरोबर, असिस्टंट, म्हणजे त्याला CMA म्हणतो आपण. आता या टोटल वॅकन्सी किती आलेल्या आहेत, तर टोटल वॅकन्सी आल्या आहेत 2569 वॅकन्सी आहेत. आणि याचं पे लेवल काय आहे, तर लेवल 6नुसार 35,400 आहेत. पण हे 35,400 लेवल 6नुसार आहेत, याच्यामध्ये पण वाढ होणार आहे मित्रांनो. बघा, एक्झाम कंडक्टिंग बॉडी कोण असणार आहे, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB असणार आहे. आता ही झाली पोस्टची माहिती. आता बघूयात की इम्पॉर्टंट डेट्स वगैरे काय आहेत, की याच्यामध्ये काय आहेत. बघा, इंडिकेटिव्ह नोटीस म्हणजे ह्यांनी नोटीस आपल्याला 4 ऑक्टोबरला दिलं होतं एक. नंतर बघा, ॲप्लिकेशन स्टार्ट कधीपासून होणार आहे, तर 31 ऑक्टोबर, येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये याचे नोटिफिकेशन चालू होणार आहे. ॲप्लिकेशन चालू होणार आहे. तर तुम्हाला फॉर्म लवकर तो भरून घ्यायचा आहे 31 ऑक्टोबर 2025. बघा, याची लास्ट डेट काय आहे अप्लाय करण्यासाठी, तर 30 नोव्हेंबर आहे 2025. म्हणजे जवळपास तुम्हाला एकच महिना भेटतो आहे. पण लवकर भरून घ्या, कारण नंतर काय होतं, त्यांची वेबसाईट स्लो चालते किंवा सिस्टीम हँग होतं किंवा अशा गोष्टी घडतात. त्यामुळे लवकर 1-2 दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा, जसं की ॲप्लिकेशन स्टार्ट होईल तसं 31 तारखेला. बघा, फी पेमेंट लास्ट डेट इथं पण दिलेली आहे. बघा, पेमेंट जर म्हणजे तुम्ही फॉर्म नुसता भरून ठेवला असेल, पेमेंट करायचं राहिलं असेल तर 2 डिसेंबरपर्यंत तुम्ही तसं करू शकता. मॉडिफिकेशन विंडो, तुम्हाला जर काही मॉडिफिकेशन करायचं असेल आहे ना, तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल किंवा आडनाव टाकताना चुकलं असेल आणि नंतर तुम्हाला कळालं की फॉर्म हे म्हणजे चुकलेला आहे, तर तुम्ही 3 ते 12 डिसेंबरपर्यंत ती करेक्शन करू शकता. स्क्राईब रजिस्ट्रेशन आहे, तर 13 ते 17 डिसेंबरपर्यंत स्क्राईबचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. बघा, आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात की याच्यामध्ये काय आहे. बघा, तर क्रायटेरिया काय आहे, तर बघा, एज लिमिट आहे 1/1/2026पर्यंत तुमचं 18 ते 33 वर्ष पूर्ण असली पाहिजे, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे. बघा, OBCला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं हे आहे. बघा, JEEची पोस्ट आहे, पण महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये डिप्लोमा किंवा, बघा इथं स्लॅश आहे, किंवा डिग्री पाहिजे. कशातली डिग्री पाहिजे, तर इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. बघा इथं ऑर दिलं आहे, ऑर म्हणजे किंवा सायन्स स्ट्रीममधली असली तरी चालते आहे ना, सायन्स स्ट्रीमची डिग्री ॲज पर पोस्टनुसार आहे ती. हे झालं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर हे पाहिजे. सिटिझनशिप तर काय, बघा, इंडियाचा पाहिजे, नेपाळचा पाहिजे आणि भूतान ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स, म्हणजे या 3 देशातला सिटिझन तो पाहिजे, तरच तो फॉर्म भरू शकतो. आता बघा, ही झाली इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता बघूयात आपण ॲप्लिकेशन फी याच्यासाठी कोणाकोणाला कशी असू शकते. बघा, ॲप्लिकेशन फी आहे जनरल, OBC आणि EWS, बरोबर. यांच्यासाठी किती ॲप्लिकेशन फी आहे, तर 500 आहे ना, इथं दिलं आहे बघा. 400 रिफंडेबल आफ्टर CBT, म्हणजेच ज्यावेळेस तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्यावेळेस तुम्हाला 400 रुपये ते काय होतील, रिफंडेबल दिले. आणि SC STसाठी किंवा EXSM किंवा PWBD
फिमेल असतील, मायनॉरिटीमध्ये असेल किंवा EBC असेल तर त्यांच्यासाठी 250 रुपये आहे फी. पण ज्यावेळेस पहिली एक्झाम होईल त्यावेळेस 250 तुमचे ते रिटर्न येतील. म्हणजे इथं जनरल OBCचे फक्त 100 रुपये काटले जातील, बाकी SC STची ते तर पूर्ण रिफंड होणार आहे. पेमेंट मोड आहे बघा, तुम्ही ऑनलाईनही करू शकता, म्हणजे UPIद्वारे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस UPI करू शकता, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरू शकता किंवा नेट बँकिंगही वापरून तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं की याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय आहे सर, म्हणजे याच्यासाठी कोणती CBT होईल, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट काय असणार आहे, त्याच्यात कोणते सब्जेक्ट येणार आहेत किंवा कोणता सब्जेक्ट किती मार्काला येणार आहे हे पण आपण याच्यामध्ये बघणार आहे. बघा याच्यामध्ये काय होणार आहे तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार CBT, म्हणजे 2 CBT होणार आहे, CBT 1 आणि CBT 2. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 आहे ना, म्हणजे 3 चुकले की तुमचा 1 मार्क कट होणार, असं 1/3 निगेटिव्ह मार्किंग. मार्क ॲज पर रॉंग आन्सरनुसार आहे. तर बघा आता बघूयात की नक्की CBT काय. बघा CBT 1ला काय येणार आहे, बघा CBT 1ला तुमचं काय येणार आहे, मॅथमॅटिक्स असणार आहे, किती मार्काचं असणार आहे, क्वेश्चन किती असणार आहेत तर 30 क्वेश्चन असणार आहे. 30 क्वेश्चनसाठी किती मार्क असणार आहेत तर 30च मार्क असणार आहेत, बरोबर. तर बघा जी बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्तेला 25 क्वेश्चन असणार आहेत आणि किती मार्क असणार आहेत 25च मार्क. इथं जनरल अवेअरनेस आहे, जनरल अवेअरनेसला 15 क्वेश्चन 15 मार्क. आणि इथं जनरल सायन्स आहे, जनरल सायन्सला 30 क्वेश्चन आणि 30च मार्क असणार आहे. म्हणजे असे टोटल किती असणार आहे, टोटल 100 क्वेश्चन आणि 100च मार्क, म्हणजे एक क्वेश्चन एकाच मार्काला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये टाईम त्यांनी दिला आहे की 90 मिनिटे टाईम आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 1.5 तास पहिल्या सेक्शनसाठी टाईम आहे. तर तुम्हाला ह्याची पूर्ण तयारी करायची. याची तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून याच्या तयारीचा आपण व्हिडिओ पण मॅथमॅटिक्स असेल, जनरल इंटेलिजन्स असेल, जनरल अवेअरनेस पण असेल, याच्या आपण बरेच व्हिडिओ पण टाकलेले आहेत आणि नेक्स्ट याच्यामध्ये टाकून तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आपण याच्यासाठी व्हिडिओ सिरीज चालू केली पाहिजे का, जे रिजनिंग असेल किंवा जनरल अवेअरनेस असेल किंवा मॅथ्स असेल त्याच्यासाठी, तर आपण तेही चालू करूयात मित्रांनो. आता बघा पुढं आहे CBT 2ला काय येणार, तर ही CBT 2 आहे मित्रांनो, है ना. टोटल क्वेश्चन असणार आहेत 150 असणार आहे, टोटल मार्क्स असणार आहे 150, म्हणजेच एक क्वेश्चन एकाच मार्काला आहे. ड्युरेशन असणार आहे 120 मिनिटे म्हणजे 2 तास. तर याच्यामध्ये काय काय येणार बघा, जनरल अवेअरनेस हे 15 मार्काला येणार आहे. फिजिक्स अँड केमिस्ट्री बघा हे 10वी ते 12वीच्या लेवलचं आहे ना, 10वी ते 12वीच्या लेवल फिजिक्स केमिस्ट्री येणार आहे. बेसिक ऑफ कम्प्युटर हे 10 मार्काला, कम्प्युटरवरती क्वेश्चन येतील. एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल हेही 10 मार्काला येणार आहे. आणि टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तुमचा जो टेक्निकल इंजिनिअरिंग रिलेटेड सब्जेक्ट आहे तो तुम्हाला 100 मार्काला येणार आहे. तर याच्यावरही तुम्हाला स्टडी करायचा आहे मित्रांनो. आता बघा सिलेबसचा ओव्हरव्ह्यू बघूयात, म्हणजे काय असेल बघा. जनरल अवेअरनेसमध्ये काय असेल बघा, जनरल अवेअरनेसमध्ये काय असेल, करंट अफेअर असेल, पॉलिटी